नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सर्वजण? मजेत आहेत ना? मजेत राहायलाच पाहिजे. तर मी महेश लांबाडे आपल्या सर्वांचे स्वागत करतो किसान बंधू ऑर्गॅनिक फार्ममध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आज आलो आहोत आपण शेतामध्ये आणि माझं शेतीतील नियोजन तुम्हाला मी दाखवतो. आता हे जे आहेत पेरू आहेत, हे मी बांधावर लावलेले आहेत. हे इथून तुम्ही बघू शकता, पूर्ण पेरू आहेत, हे आहेत पूर्ण. ओके. तर हे VNR व्हरायटीचा पेरू आहे आणि आता याला सेटिंग वगैरे लागलेली आहे. जेव्हा याचा माल काढणीला येईल तर अर्धा किलोच्या वरी पेरू असतो, कमीत कमी त्याचं वजन अर्धा किलो भरतं. तर हे असे बांधावर आपले पेरू आहेत. आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलं, आपली लिंबोणीची बाग आहे. टोटल 250 झाडं आहेत सध्या. तर ही आहे साई सरबती व्हरायटी आहे लिंबोणीची. तुम्ही बघू शकता, ही पूर्ण लिंबूची बाग आहे. तर याला फ्लावरिंग वगैरे आलेली आहे, बऱ्याच ठिकाणी निंबू वगैरे लागलेत. पहिला बहार असल्यामुळं मी ते काढून टाकलेले आहेत. आणि अशी आहे बघा निंबोणीची बाग. चला तर आता पुढच्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो की बघा, हे निंबोणीची बाग याच्यामुळे केली की याची होल्डिंग कॅपॅसिटी चांगली आहे. आणि साई सरबती निंबू याला काय आहे, थोडी डिमांड आहे. आणि हे बघा, आपलं रेशीमचं शेड आहे. हे असं नियोजन आहे. वरती रात्री जर मुक्काम करायचा असेल तर झोपण्यासाठी व्यवस्था इथे केलेली आहे. ते माझं ऑफिस आहे शेतातलं, असं म्हणू शकतो मी. आणि हे शेड बघा आपलं, इथून शेडची साईज आहे बघा 30 बाय 60 मध्ये मी शेड केलं आहे. याला एक गेट अशा प्रकारे डबल गेट ठेवलेला आहे. म्हणजे जर ट्रॅक्टर आलं तर डायरेक्ट हे मोठं गेट उघडून मी ट्रॅक्टरमध्ये जाऊ शकतो मधामध्ये. आणि जर रेग्युलरसाठी मी काय केलं आहे, हे छोटा दरवाजा ठेवला आहे. हे इथून लांबून बघू शकता तुम्ही, गेट आहे हा, हे असं. आणि इथे मधात आल्यानंतर बघा, हे असं शेड आहे. टाटाचे पत्र आहेत, जवळपास 16 फुटी पत्र आहेत, 4 बाय 16. आणि असे रॅक केलेले आहेत मी याच्यावर. हे असे रॅक आहेत बघा. तर यावरती आता हे येणार आहे, टमाटर तार भेटते, त्या मी बांधून याच्यावर काय जे रेशीमच्या आळ्या आहेत त्यांना ठेवण्यासाठी हे रॅक कामाला येतात. हे असं नियोजन आहे. आणि इथे आपण ह्या अशा 4 बाजा केलेल्या आहेत. जेव्हा आपण रेशीम कलेक्ट करतो त्याला आपण खाली नाही ठेवू शकत, कारण त्याला मुंग्या लागतात. त्यामुळे हे बाजावर जे काय आपण रेशीम जे कोश तयार होतं ते आपल्याला बाजावर ठेवावं लागतं. आणि व्हेंटिलेशनसाठी अशा 2 बाय 2च्या आपण काय केलं आहेत, खिडक्या सोडलेल्या आहेत. आणि ही पाठीमागे जे बघताय तुम्ही, ही पूर्ण आपली तुतीची बाग आहे, दोन्ही साईडनं आहे. आणि सेंटरमध्ये काय आहे, जे आपलं शेड केलेलं आहे. तर असं नियोजन आहे बघा शेडचं. चला तर तुम्हाला मी निंबू आणि जे तुतीची बाग आहे त्याचा एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला वरून. आता ह्या साईडला बघता तुम्ही, टोटल 2 एकरमध्ये निंबोणीची बाग आहे. आणि तिकडे पाठीमागे बघता इथं ट्रॅक्टरनं आता जे आम्ही कापूस केला होता ची पराठी काढण्याचं काम चालू आहे. आणि हे इकडं बघा तुम्ही, ही आपली तुतीची बाग आहे, V1 व्हरायटी आहे. हे बघा ह्या साईडला आणि ह्या साईडला पण दोन्हीकडं. आणि हे बांधावर पेरू आहेत. आणि इथून जर बघितलं आपण, समजा त्या साईडला काही मजूर वगैरे काम करू लागले, तर इथं आल्यानंतर याला मचाण म्हणतात आमच्या इथे.
या मचांवरती आल्यानंतर आपल्याला की समोर जे आहे काम वगैरे कसं चालू आहे लक्ष ठेवण्यासाठी हे केलं आहे. आणि विशेष म्हणजे काय, रात्री इथे झोपण्यासाठी आपल्याला पण हे कामाला येतं, कारण आमच्या शेताच्या दोन्ही साईडला ओढा आहे आणि इथे घोणस साप आहेत. त्यामुळं काय हा खर्च मी केला, जे मचान आहेत हे बनवलं. आणि त्यामुळे काय आहे, आपलं जे रात्री झोपल्यानंतर एक निवांत झोप लागेल आणि साप विंचू यापासून आपल्याला काही धोका होणार नाही. तर असं आहे एकंदरीत नियोजन. मित्रांनो, कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जे काय आपण ट्रेनिंग दरम्यान नॉलेज घेतलेलं आहे तर लगेच त्याला इम्प्लिमेंट करा. आपल्याला होईल तसं, शक्य होईल तसं काम करा. लई मोठ्या लेवलला जाण्याची गरज नाही, छोट्या लेवलपासून तुम्ही स्टार्ट करू शकता. आता हे माझं कसं आहे, नियोजन केलं होतं मी, त्यासाठी आधीच एफर्ट वगैरे घेतले होते. माझं जे काय, मला जे काय करायचं आहे, माझं प्री प्लॅन होतं हे सगळं, त्यामुळं मी एवढं करू शकलो. आणि तुम्ही छोट्या लेवलला पण करू शकता आणि हळूहळू तुम्ही ग्रिप घेऊ शकता. तर कसं वाटलं नियोजन कमेंटमध्ये कळवा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय जवान, जय किसान.